नवोपक्रम स्पर्धा सन 2020-21. नमस्कार मित्रांनो, मी विशाल भास्कर टिप्रमवार, सहशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बडकवस्ती, तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेमध्ये यावेळेस माझा नवोपक्रम आहे आमची अभ्यास साखळी. हा नवोपक्रम मी 3 टप्प्यामध्ये राबवला आहे किंवा या नवोपक्रमाचे 3 टप्पे आहे असे आपण म्हणू शकतो. पहिला टप्पा आहे पाट्यांची निर्मिती, यालाच आम्ही आमची जादूची पाटी असं म्हणतो. दुसरा टप्पा आहे घरच्या घरी लॅमिनेशन आणि तिसरा टप्पा आहे विद्यार्थ्यांची अभ्यास साखळी आणि त्या अभ्यास साखळीमध्ये या लॅमिनेशन पेपरचं वितरण. हे तीनही टप्पे मिळून माझा उपक्रम तयार होतो आमची अभ्यास साखळी. जून 2019 पासून या उपक्रमाला सुरुवात झाली आणि अजूनपर्यंत हा उपक्रम सुरू आहे. म्हणजेच कोरोना पूर्व परिस्थितीमध्ये या उपक्रमाला सुरुवात झाली आणि कोरोना परिस्थिती उद्भवल्यानंतर सुद्धा या उपक्रमाची उपयुक्तता आम्हा सर्व विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना जाणवलेली आहे. कारण काय होतं, ऑनलाईन पद्धतीच्या अभ्यासामुळे सर्व मुले वैतागलेली होती आणि ग्रामीण भागात असल्यामुळे ऑनलाईनचा अभ्यास हा फारसा उपयोगी आमच्यासाठी ठरणार नव्हता. माझ्या शाळेचे व्हॉट्सअप ग्रुप जवळपास 2 वर्षापासून कार्यान्वित आहे. त्यावर मी विद्यार्थ्यांना रोज अभ्याससुद्धा देतो, परंतु काही विशिष्ट लोकांपर्यंतच तो अभ्यास पोहोचतो, सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, हे मला जाणवलं होतं. सह्याद्री वाहिनीवरील टिलीमिली कार्यक्रम असो किंवा मग ऑनलाईन क्लास असो, झूमवर किंवा मग गुगल मीटवर किंवा इतरही मी ऑनलाईनचे सर्व प्रकार अवलंबून बघितले, व्हिडिओ निर्मिती केली. परंतु यापेक्षा जास्त मला एक गोष्ट जाणवली की विद्यार्थ्यांना ऑफलाईन अभ्यास देऊन आपण बघूया की त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीमध्ये काही फरक पडतो का. त्यामुळे मी आमची अभ्यास साखळी हा उपक्रम सुरू केला. म्हणून विद्यार्थ्यांना कृतीयुक्त अभ्यास मिळावा, ऑफलाईन पद्धतीने माझी ही अभ्यास साखळी काम करते, त्यासाठीच मी हा उपक्रम राबवलेला आहे. आणि कोरोना काळात सुद्धा शाळेत चांगल्या पद्धतीने अभ्यास सुरू ठेवण्यात मला मदत मिळालेली आहे. तर जाणून घेऊया माझ्या या उपक्रमाबद्दल. याचा पहिला टप्पा आहे पाट्यांची निर्मिती. विद्यार्थ्यांनी स्वतःच शाळेतील वस्तूंपासून तसेच लॅमिनेशन पेपरपासून घरच्या घरी पाट्या तयार केल्या. त्याचं एक सत्रसुद्धा आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवलेलं होतं. नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना या पाट्यांचा भरपूर उपयोग करून घेतला गेला. कोरोना परिस्थिती उद्भवल्यानंतर सुद्धा जे नवीन ॲडमिशन झाले त्या विद्यार्थ्यांना आम्ही या पाट्या हस्तांतरित केल्या. याचाच दुसरा टप्पा होता लॅमिनेशन पेपर. मी विद्यार्थ्यांना प्रिंट काढून अभ्यास द्यायचो, परंतु दिलेला जो कागद असायचा तो फार दिवस टिकायचा नाही. 2-3 दिवसामध्ये तो कागद खराब होऊन जायचा. त्याच्यामुळे आम्ही लॅमिनेशनची एक नवीन पद्धत शोधून काढली. लॅमिनेशन मशीन आमच्याकडं नव्हतं, तरीसुद्धा घरच्या घरी आम्ही लॅमिनेशन कशा पद्धतीने करायचं ते ठरवलं. त्यासाठी लॅमिनेशन पेपरमध्ये प्रिंट केलेला कागद ठेवायचा आणि त्याला कपडे प्रेस करायच्या इस्त्रीने आम्ही लॅमिनेशन केलं. अत्यंत उच्च दर्जाचं तर नाही, परंतु चांगल्या दर्जाचं लॅमिनेशन आम्हाला या ठिकाणी सुद्धा मिळालं. आता हे जे लॅमिनेटेड पेपर्स आम्ही तयार केले होते ते आम्हाला विद्यार्थ्यांना वितरित करायचे होते. त्यासाठी मी एक अभिनव संकल्पना राबवली. दर सोमवारी मी विद्यार्थ्यांना फक्त अर्ध्या तासासाठी शाळेमध्ये बोलवले. शाळेमध्ये बोलवल्यानंतर त्यांच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर, टेम्परेचर गन या सगळ्या गोष्टींचा वापर केला. त्यांच्यामध्ये विशिष्ट अंतर ठेवले आणि त्यांना फक्त अर्धा तास आठवड्याभराच्या अभ्यासाचं मार्गदर्शन केलं. ज्या विद्यार्थ्यांची घरे जवळ होती त्यांच्या मी साखळ्या तयार केल्या. पहिल्या विद्यार्थ्याला लॅमिनेशन केलेला पेपर आणि अभ्यास समजावून सांगितला. तसा अभ्यास मी सर्वांना एकत्रित समजावून सांगितलेलाच होता. पहिला विद्यार्थी लॅमिनेटेड पेपरमधील जेवढा अभ्यास असेल तेवढा घरच्या घरी करणार. अभ्यास त्याचा सोडवून झाला की तो लगेच आपल्या घराजवळील विद्यार्थ्याला नेऊन देणार. द्वितीय विद्यार्थीसुद्धा अशाच पद्धतीने अभ्यास करणार आणि पुढच्या विद्यार्थ्याला लॅमिनेशन पेपर पास करणार, अशी ही अभ्यास साखळी काम करते. याद्वारे एक फायदा होतो की विद्यार्थ्यांना गटामध्ये अभ्यास करायची गरज पडत नाही, कारण सध्या सोशल गॅदरिंग आपल्याला माहिती आहे की एकत्र येणं योग्य नाही. तसेच विद्यार्थी अभ्यास करत असल्यामुळे पालकांची मनस्थितीसुद्धा सुधारली आहे, त्यांचेसुद्धा विचार बदललेले आहेत की नाही, घरी त्यांना मुलगा अभ्यास करताना दिसून पाहून ते सुद्धा समाधानी झालेले आहेत. अशा प्रकारे माझी ही अभ्यास साखळी या 3 टप्प्यांमध्ये काम करते आणि याचे अतिशय चांगले रिझल्ट्स मला दिसायला लागलेले आहेत. स्वाध्याय पुस्तिका मी दिलेल्या होत्या. त्या स्वाध्याय पुस्तिका सोडवत असताना मला जाणवलं की विद्यार्थ्यांना कृतीयुक्त अभ्यास जर मिळाला तर विद्यार्थी जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात. म्हणून अशा पद्धतीची जवळपास 300 लॅमिनेटेड कार्ड्स आम्ही तयार केलेली आहेत आणि ते विद्यार्थ्यांना वितरित केलेली आहेत. याचा 100% फायदा विद्यार्थ्यांना झालेला आहे. खरं म्हणजे
याची फलनिष्पत्ती करण्यासाठी किंवा फलनिष्पत्तीसाठी मी विद्यार्थ्यांची टेस्ट वगैरे काही घेतली नाही, पण त्यांची मौखिक चाचणी घेतली. कारण सध्या आपण विद्यार्थ्याच्या संपर्कात येणे योग्य नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांची मौखिक चाचणी घेतली असता मला जाणवलं की विद्यार्थी खरोखर अभ्यास करत आहेत. ऑनलाईनपेक्षाही मला माझ्या अभ्यासक्रमाची ही ऑफलाईन अभ्यास साखळी जास्त उपयोगी ठरलेली आहे. धन्यवाद. याचा पहिला टप्पा म्हणजेच पाट्या तयार करणे. त्यासाठी आम्ही नाव दिले आमची जादूची पाटी. अशा पद्धतीच्या पाट्या आम्ही तयार केल्या. यासाठी 5व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सगळ्यात जास्त मदत केली. या पाट्या तयार करण्यासाठी आम्ही मागील वर्षीसुद्धा कार्यशाळा घेतली होती आणि या पाट्या तयार केल्या होत्या. तिसऱ्या टप्प्यातच म्हणजे कोरोना कालावधील ऑफलाईन शिक्षणाच्या दरम्यान पहिल्या वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी या पाट्याचा बहुमोल उपयोग झाला. म्हणून आम्ही याला आमच्या उपक्रमाचा पहिला टप्पा असं संबोधलेलं आहे. हा टप्पा आम्ही मागील वर्षीपासूनच कंटिन्यू ठेवलेला आहे. मागील वर्षीपासूनच जेव्हा कोविडची परिस्थिती नव्हती तेव्हापासूनच हा टप्पा आम्ही कार्यान्वित केलेला आहे. यावर्षीसुद्धा जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये या पाट्या आम्ही तयार केल्या. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम शाळेतील आणि परिसरातील मिळणाऱ्या वस्तूंपासूनच या पाट्या तयार केलेल्या आहेत. किचन शेडमध्ये असलेले पुठ्ठे तसेच शाळेतील वेगवेगळ्या वस्तूंसाठी वापरण्यात येणाऱ्या बॉक्सेसचे पुठ्ठे त्यांनी A4च्या साईजमध्ये कापून घेतले. त्यानंतर शाळेतील लॅमिनेशन पेपर तसेच विनोपयोगी प्लास्टिक होते त्या प्लास्टिकचा सुद्धा वापर केला. आपण बघत आहात विद्यार्थी कशा प्रकारे लॅमिनेशन पेपरमध्ये व्हाईट रंगाचा पेपरसुद्धा त्या ठिकाणी टाकत आहेत. असं केल्यानंतर त्यावर लिहिणे फार सोपे जाते. आता पुढची स्टेप असेल, हा जो लॅमिनेट केलेला पेपर आहे तो आपल्याला त्या पुठ्ठ्यावर चिकटवायचा आहे. तर स्टॅपलरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तो त्यावर चिकटवला. अशा पद्धतीने पाट्यांना हळूहळू आकार यायला सुरुवात झाली. आकर्षकता येण्यासाठी चारही बाजूने वेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या पद्धतीचे टेप विद्यार्थ्यांनी पाट्यांना लावले आणि पाट्या खूप सुंदर असा आकार घेऊ लागल्या. या पाट्यांचं एक वैशिष्ट्य असतं की याच्यावर आपण स्केच पेननी किंवा मोठ्या अशा मार्कर पेननी सुद्धा लिहू शकतो. विद्यार्थ्यांनी नंतर या पाट्यांना अतिशय आकर्षक स्वरूप देण्यासाठी ग्लिटरिंग टेपचा सुद्धा वापर केला. पाट्यांना पकडण्यासाठी हँडलची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. ती सुद्धा एक लेस वापरून विद्यार्थ्यांनी हँडल तयार केले. अशा प्रकारे अतिशय सुंदर अशी पाटी आकार असेल. विद्यार्थ्यांनी ही जी कार्यशाळा राबवली होती त्या कार्यशाळेमधून आम्ही बऱ्याच पाट्या तयार केल्या. त्या पाट्या पहिल्या वर्गातील आणि दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयोगी झाल्या. याचा एक फायदा हा सुद्धा होतो की यामुळे विद्यार्थ्यांचे हात खराब होत नाही, खडूमुळे त्यांचे हात खराब होत नाही किंवा लेखनामुळे त्यांच्या पोटामध्ये दुसरी कोणतीही हानिकारक केमिकल किंवा वस्तू जात नाही. पाट्या पुसण्यासाठी डस्टरची पण आवश्यकता असते. मग डस्टर ते कोणी तयार करावे? ते सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनीच तयार केले. आमचे शाला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे टेलरिंगचा व्यवसाय करतात. त्यांनी कापड्या चिंध्या आम्हाला पुरवल्या आणि त्याच्यातून आम्ही आणि विद्यार्थ्यांनी असे सुंदर डस्टरसुद्धा तयार केले. आता तुम्ही बघू शकता विद्यार्थी किती सुंदर पद्धतीने याचा उपयोग करत आहेत. हा त्यावेळेसची घटना आहे ज्यावेळेस आपली कोविडची परिस्थिती लागायची होती. त्यानंतर मात्र कोविडची परिस्थिती निर्माण झाली आणि याच पाट्या आम्हाला परत एकदा नव्याने ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोबर, नोव्हेंबर, सप्टेंबर या महिन्यांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कामाला आल्या. अशी आहे आमची जादूची पाटी. आय थिंक की आपणा सर्वांना ह्या नक्कीच खूप खूप आवडलेल्या असतील. हा होता आमचा पहिला टप्पा. यानंतरचा दुसरा टप्पासुद्धा आपण लगेच बघूया. दुसरा टप्पासुद्धा तितकाच क्रिएटिव्ह आणि अतिशय चांगला अशा पद्धतीचा आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही लॅमिनेशन पेपर वापरून अतिशय चांगल्या पद्धतीने लॅमिनेशन तयार केलेलं आहे. अगदी प्रोफेशनल लॅमिनेशन. आणि तुला दुसरा टप्पा बघणार आहोत. दुसऱ्या टप्प्याचे नाव आहे घरच्या घरी लॅमिनेशन कार्ड निर्मिती. अतिशय साधी, सोपी आणि कुणालाही सहज करता येईल अशी ही पद्धत. सर्वप्रथम एखाद्या फ्लॅट सरफेसवर म्हणजेच टेबलवर किंवा जमिनीवर एखादी चटई अंथरून घ्यावी. त्यावर एखादी चादर किंवा कापड व्यवस्थितपणे सेट करून घ्यावे. म्हणजेच त्याला हाताने एकदम फ्लॅट स्वरूप द्यावे. त्यानंतर आपले रोजचे न्यूजपेपर असतात ते घेऊन ते सुद्धा अंथरून घ्यावे. त्याची एक घडी पुरेसी होते. त्यानंतर बाजारात मिळणारे लॅमिनेशन पेपर असतात. 2 किंवा 3 रुपयाला एक लॅमिनेशन पेपर मिळतो, तो घ्यावा. त्याला उघडून घ्यावा आणि ज्या अभ्यासक्रमाचे आपल्याला लॅमिनेशन करायचे तो कागद त्याच्यामध्ये ठेवावा. अभ्यासक्रमाचा कागद
लॅमिनेशन पेपरमध्ये व्यवस्थित फिट करून घ्यावा आणि चारही बाजूंनी तो व्यवस्थित जोडला गेला याची खात्री करावी. सर्वात आधी सांगू इच्छितो, ही जी वरची बाजू आहे याकडे लक्ष ठेवावे आणि ती बाजू वरच्या साईडलाच राहील अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे. कारण प्रेस फिरवताना जर कधी बबल्स निर्माण झाले तर आपले लॅमिनेशन नीट होणार नाही. त्यानंतर कपडे प्रेस करायची ही जी इस्त्री असते ती व्यवस्थित गरम झालेली असेल तर ज्या बाजूनी लॅमिनेशन पेपर सील्ड होतात तिकडून आपण अगदी हळुवारपणे कागदावर फिरवायला सुरुवात करावीची आहे. अतिशय शांततेने आणि हळुवार ही प्रोसेस करायची आहे. चारही बाजूंनी फिरवून घेतल्यानंतर व्यवस्थितपणे लॅमिनेशन होईल. रिझल्ट टाइम. सॉलिड आणि परफेक्ट असं लॅमिनेशन झालेलं आहे. तर हा होता आमच्या नवोपक्रमाचा दुसरा टप्पा, लॅमिनेशन कार्डची निर्मिती. कपडे प्रेस करायच्या इस्त्रीद्वारे आपण अत्यंत सोप्या पद्धतीने लॅमिनेशन कसं करायचं ते आत्ताच आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. या लॅमिनेशनसाठी हार्डली 2 ते 3 रुपयाचा खर्च येतो आणि बराच काळ टिकणारे उपयुक्त असे लॅमिनेशन आपल्याला विद्यार्थ्यांसाठी करता येतात. कोरोना काळामध्ये ज्यावेळेस विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासापासून कंटाळले होते म्हणा किंवा ऑनलाईन अभ्यासापासून थोडेसे दूर गेले होते, तेव्हा त्यांना ऑफलाईन पद्धतीने अभ्यास द्यावा असे ठरले आणि त्यामध्ये हे लॅमिनेशन कार्ड मला अत्यंत उपयोगी झालेले आहेत. यानंतर आपण वळणार आहोत तिसऱ्या आणि महत्त्वपूर्ण टप्प्याकडे, ती म्हणजे आमची अभ्यास साखळी. तर चला बघूया तिसरा टप्पा, आमची अभ्यास साखळी. तोच आपल्या उपक्रमाचे नावसुद्धा आहे. नवोपक्रम स्पर्धा सन 2020-21. माझ्या नवोपक्रमाचे नाव आहे आमची अभ्यास साखळी, अवर स्टडी चेन ड्युरिंग कोविड. खरं म्हणजे हेच माझ्या नवोपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याचे नावसुद्धा आहे, कारण मागील 2 टप्प्याच्या यशस्वीतेवरच तिसऱ्या टप्प्याचे यशस्वीता अवलंबून होती. त्यामुळे हे नाव आम्ही तिसऱ्या टप्प्याला दिलेले आहे. यामध्ये विद्यार्थ्याची 3 किंवा 4 विद्यार्थ्याची एक साखळी तयार करण्यात येते. साखळीतील पहिल्या विद्यार्थ्याला लॅमिनेटेड केलेला अभ्यास पुरवण्यात येतो. प्रथम विद्यार्थी अभ्यास कंप्लीट झाल्यानंतर द्वितीय विद्यार्थ्याकडे हस्तांतरित करतो. द्वितीय विद्यार्थी सुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीने घरच्या घरी अभ्यास कंप्लीट करून घेतो आणि अभ्यास पूर्ण झाल्यानंतर साखळीतील पुढच्या विद्यार्थ्याकडे आपला लॅमिनेशन केलेला पेपर म्हणजेच अभ्यास हस्तांतरित करतो. तिसरा विद्यार्थी सुद्धा अशाच पद्धतीने घरच्या घरी बसून अभ्यास कंप्लीट करून घेतो. अशा पद्धतीने ही चेन 3 किंवा 4 विद्यार्थ्याची असते आणि शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत अभ्यास पोहोचवला जातो. आजच्या घडीला माझ्या शाळेमध्ये 300 पेक्षा जास्त लॅमिनेटेड पेपर्स तयार आहेत. या कोरोना काळामध्ये या 300 पेपर्सचा अतिशय चांगला असा उपयोग मला झालेला आहे. ऑफलाईन पद्धतीने मी विद्यार्थ्यांना सोमवारी सर्व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बोलवायचो. त्यांच्यामध्ये विशिष्ट सोशल डिस्टन्सिंग ठेवून फक्त अर्ध्या तासासाठी त्यांना आठवड्याभराचा अभ्यास कशा पद्धतीने द्यायचा ते समजावून सांगत होतो. पहिला विद्यार्थी तो लॅमिनेशन पेपर घेणार, स्वतःचा अभ्यास सोडवून घेणार आणि कंप्लीट झाल्यानंतर तो लॅमिनेशन पेपर तो दुसऱ्या विद्यार्थ्याला पास करणार. दुसरा विद्यार्थी सुद्धा अभ्यास करून घेणार आणि नंतर तिसऱ्या विद्यार्थ्याकडे हस्तांतरित करणार. तिसरा विद्यार्थी सुद्धा अभ्यास करून घेणार आणि पूर्ण अभ्यास झाल्यानंतर शेवटच्या विद्यार्थ्याकडे तो कागद पास करणार, तो लॅमिनेटेड पेपर पास करणार. अशा पद्धतीने एक अभ्यास साखळी पूर्ण होणार. अशा अभ्यास साखळीमध्ये काय होतं, विद्यार्थी एकमेकांच्या संपर्कात फक्त अभ्यासाच्या दृष्टीने येतात. विचारांची देवघेव होते, प्रश्नांची देवघेव होते. त्याच्यामुळे त्यांचे प्रश्न सोडवले जातात. अडचणी आल्या तर ते मला फोन करून किंवा इतर कोणत्याही मार्गाने मला विचारतात किंवा दर सोमवारी मी विद्यार्थ्यांना बोलून मार्गदर्शन करायचो, कशा पद्धतीने कोणता अभ्यास घ्यायचा आहे. त्याच्यामुळे त्यावेळेस मला ते समस्या विचारायचे. तर अशा पद्धतीने मी साखळ्या तयार केल्या आणि गट अध्यापनापेक्षा किंवा इतर कोणत्याही अध्यापनापेक्षा मला ही पद्धत जास्त प्रभावी वाटली. यामध्ये या ऑफलाईन अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यास तर व्हायचाच, पण तो अभ्यास तपासण्याची सोय नव्हती. मग दर सोमवारी मी विद्यार्थ्यांना तोंडी प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि नंतर माझ्या लक्षात आलं की विद्यार्थी अभ्यास करतायत. ऑनलाईनपेक्षा ही पद्धत मला प्रभावी वाटली. खरं म्हणजे शिक्षकांच्या शिकवण्याला जगात कोणताही पर्याय असूच शकत नाही, प्रत्यक्ष शिकवण्याला ऑनलाईनपेक्षा. त्यामुळे तरी पण या कोरोनाच्या वाईट काळामध्ये सुद्धा थांबलेलं एज्युकेशन चालू ठेवण्याचा माझा हा प्रयत्न यशस्वी झाला असं मी म्हणेन. तर अशा पद्धतीने होती माझी ही अभ्यास साखळी, 3 टप्प्यांची अभ्यास साखळी. आय होप तुम्हाला नक्कीच आवडली असेल.